व्यावसायिक गॅस तुटवड्याचा मोठा फटका दिवसेंदिवस वाढत चालल्याचं आपण पाहतोय आणि याचाच फटका आता नागपूरच्या हॉटेल व्यवसायाला सुद्धा बसलाय। वाढत्या खर्चामुळे उद्यापासून नागपुरात समोसा आणि तर्री पोह्यांचे दर 5 रुपयांनी वाढणार आहेत। 2 समोशांच्या प्लेट्स आता 35 ऐवजी 40 रुपयांना मिळणार, तर तर्री पोहे देखील 35 रुपये प्लेटने मिळणार आहेत। आर्थिक ताळमेळ बसवण्यासाठी व्यावसायिकांनी हा दरवाढीचा निर्णय घेतलाय। नागपूरकरांचे तर्री पोहे आता महाग होणार आहे। 5 रुपयांनी तर्री पोह्यांचे दर वाढवण्यात आलेले, यासह समोसा प्लेट सुद्धा 5 रुपयांनी महागणार आहे। गेल्या काही दिवसांपासून आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा विपरीत परिणाम झालेला आहे। व्यावसायिक सिलेंडरला याचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे। मुंबईपासून ते नागपूरपर्यंत आपण पाहतोय सर्वच ठिकाणी व्यावसायिकांना, हॉटेल व्यवसायांना, रेस्टॉरंटला याचा मोठा फटका बसतोय। मध्ये आजच्या तारखेमध्ये किंवा त्यांच्या दुकानामध्ये आजच्या तारखेमध्ये कमीत कमी 40 लोक काम करतात आहे। 40 लोकांचा उदरनिर्वाह त्यांना काढण्याकरता त्यांना जर समजा रेट वाढवले नाही तर कसं होणार आहे, कारण सिलेंडर मिळत नाही आहे। सिलेंडर मिळत नसल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आज त्यांना फेस करावं लागतात आहे। म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे हा एकट्या यांचाच नाही आहे, हा पूर्ण नागपूरचा किंवा जे तर्री पोह्याचे जे कस्टमर आहे त्यांच्यासाठी, आणि बरेचसे आपले दुकान जे आहे ते बंद पडलेले आहे, कारण त्यांच्याजवळ दुसरा सबस्टिट्यूट नाही आहे। पूर्ण देशमध्ये गॅसचा LPG तुटवडा झालेला आहे, म्हणून आम्ही महागाई पण वाढलेली आहे, म्हणून आम्ही रेट वाढवलेले आहे। 35 होता, आता 40 रुपीज पर प्लेट केलेला आहे आम्ही। समोसा आहे, पोहा आहे, पालक वडा आहे, बटाटा वडा आहे, हे सगळं आम्ही 40 रुपये प्लेट विकणार आहे आजपासून। LPGचा मेन रिझन LPGचा तुटवडा आहे, अजून महागाई पण आहे, अजून तेलचे पण भाव वाढलेले आहे, म्हणून आम्ही वाढवले आहे। ते आता आमच्याकडे जे स्टॉक होता LPGचा ते यूज करत आहोत आम्ही। अजून ॲज अ अल्टरनेटिव्ह ऑप्शन ते आम्ही लाकडीची भट्टी होती ते यूज करत आहोत आम्ही आता सध्या।